एका छोट्या गावात गण्या नावाचा एक मुलगा राहत होता. गावातले सगळे लोक त्याला बावळट गण्या म्हणायचे, कारण तो जरा हळू बोलायचा, विचार करायला वेळ घ्यायचा आणि पटकन उत्तर द्यायचा नाही. गावातली इतर मुलं त्याची चेष्टा करायची. अरे गण्या, तुला काही कळतं का? हा काही कामाचा नाही. पण गण्या शांत असायचा. तो कोणाशी भांडायचा नाही. एक दिवस गावातल्या शेतकऱ्यांची जनावरं हरवली. सगळे गावकरी इकडे तिकडे शोधू लागले. कोणी डोंगरावर गेले, कोणी जंगलात, पण काहीच सापडत नव्हतं. गण्या मात्र हळूच नदीकाठी गेला. त्याने पाण्याजवळ मातीवर पायांचे ठसे पाहिले. तो बसून नीट पाहू लागला. तो म्हणाला, हे जनावरांचे ठसे आहेत आणि ते जंगलाकडे गेलेत. गावकरी हसू लागले. अरे बावळटा, आम्ही सगळे शोधून आलो, तिथे काही नाही. पण गावातला एक म्हातारा शेतकरी म्हणाला, चला एकदा गण्याचंही ऐकून पाहू. जंगलात ते सगळे गण्याबरोबर जंगलात गेले. थोडं पुढे गेल्यावर झाडामागे सगळी जनावरं शांत बसलेली दिसली. सगळे गावकरी थक्क झाले. गण्या, तुला कसं कळलं? गण्या हळूच म्हणाला, मी नेहमी शांत बसून नीट बघतो म्हणून दिसलं. त्या दिवसानंतर गावात कोणीही त्याला बावळट म्हणालं नाही. लोक म्हणू लागले, हळू असला तरी शहाणा आहे. बोध, जो शांत असतो तो बावळट नसतो. निरीक्षण आणि विचार करणं ही खरी शहाणपणाची लक्षणं आहेत.